नमस्कार, मी आयशा तुमचे खूप खूप स्वागत करते। आज बीटरूटपासून छान अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या लहान मुलांसाठी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता। अशा पुऱ्या मी बनवणार आहे। त्यासाठी बीट मी सोलून त्याचे छान असे कट पीस करून घेतलेत व्यवस्थित आणि आता हे एका पातेल्यात घालून एक वॉश करून मी शिजवून घेणार आहे। व्यवस्थित हे बीटचे तुकडे आहे मी शिजवून घेणार आहे। पाणी थोडंसं मी 1 ग्लास साधारणतः घातलं आणि आता या छान उकळ काढून हे बीट जे आहे त्याचे तुकडे मी शिजवून घेणार आहे। आता शिजून झाल्यानंतर मी ते एका मिक्सर जारमध्ये काढून घेते। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा बारीक चिरलेलं लसूण घालून घेते। लसूण घातल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेली 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट मी घालून घेतली आणि त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा जिरे घालून घेतलेत। मिक्सर जारमध्येच मी हे घालून घेतलं म्हणजे वाटून व्यवस्थित होतं। 1 चमचा धना पावडर मी यामध्ये घालून घेतले आणि यामध्ये आता 1 चमचा लाल मिरची पावडर जी आहे तीही मी घालून घेतली। तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार तुम्ही घालू शकता। अर्धा चमचा हळद पावडर मी घातली आणि चवीनुसार आता यामध्ये मी 1 चमचा मिरीपूड घातली आहे, अर्धा चमचा साधारणतः, आणि ओवा घातला आहे 1 चमचा। आणि आता हे संपूर्ण मिश्रणामध्ये थोडासा चाट मसाला मी घालून घेतला आहे, साधारणतः 1 चमचा चाट मसाला घातला आहे आणि चवीनुसार मीठही मी घालून घेतले आणि आता हे मिक्सर जारमध्ये छान पेस्ट करून घेतली आहे। आता मिक्सर जारमध्ये सगळे मसाले घातल्यामुळे ते व्यवस्थित एकजीव होतात बीटमध्ये आणि टेस्ट छान येते, म्हणून सगळं आपण मिक्सर जारमध्ये घालून घेतलं होतं। आता त्याची पेस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1/3 कप रवा मी घालून घेतला आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। ह्या बीटरूटची जी पेस्ट आहे यामध्ये रवा भिजेल या पद्धतीने संपूर्ण मिक्स करून घेते। 1 चमचा मी चणा डाळीचं पीठ घालून घेतलं आहे, हे बघा त्यामध्ये। आता हेही व्यवस्थित मिक्स करून घेते। पाणी बिलकुल घातलं नाही आहे, फक्त बीटरूट। आणि आता हे भाजणीचं पीठ आहे, तुमच्याकडे नसेल भाजणीचं पीठ तर नाही घातलं तरी चालेल, ज्वारीचं व बाजरीचं हे पीठ घालूनही तुम्ही करू शकता। भाजणीचं पीठ टाकल्यानंतर मी 1 चमचा पांढरे तीळ आहेत ते मी घालून घेतले आणि आता हे चमच्याने मी संपूर्ण मिक्स करून घेते या पद्धतीने। आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला कणकेचा गोळा होईल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे। आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ घालून त्याचा कणकेचा असा छान गोळा होईल या पद्धतीने, आपण पोळीला जसं बनवतो त्या पद्धतीने गोळा होईल या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। हे बघा छान असा डो तयार होईल या पद्धतीने संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेल लावून मी व्यवस्थित मळून घेते। हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि आता पोळपाटावरती आपण ह्याचे पोळीसारखं लाटून घेणार आहे। जास्त पातळ नाही, जास्त बारीक नाही, असं व्यवस्थित आपण लाटून घेतो आहोत। पीठ लावून घेतलं आहे थोडंसं गव्हाचं आणि व्यवस्थित मी असं मोठी पोळी लाटून घेते आहे। फार पातळ लाटायची नाही आहे आणि फार जाडही नाही, मीडियम आकाराची अशी लाटून एक वाटीच्या साहाय्याने अशा कट करून घेणार आहे मी पुऱ्या। तुम्ही बघू शकता अशा गोलाकार। आणि आता ह्या गरम तेलात आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत। हे बघा दोन्ही साईडने अलटी पलटी करून तळून घ्यायचा। रवा टाकल्यामुळे त्या व्यवस्थित फुगल्या गेल्यात, अतिशय छान अशा फुगतात। लहान मुलांना तुम्ही नाश्त्याला हा पदार्थ बनवून देऊ शकता, अतिशय छान आणि मस्त लागतो। आणि बीटरूट आपण ज्यावेळेस मिक्सरमध्ये बारीक करतो त्याच वेळेस मसाले जर घातले तर ते व्यवस्थित एकजीव होतात बीटरूटमध्ये आणि बीटची जी चव असते ती चव समजत नाही आणि व्यवस्थित असे आपले बीटरूटचा मसाला तयार होतो। आणि ह्या पद्धतीने ह्या चविष्ट पुऱ्या आपल्या बीटरूटच्या तयार झाल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा, आवडेल तुम्हाला। अशा छान रेसिपीसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। धन्यवाद।